हॅलो नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? आशा करते सगळेजण मस्त असतील. मी जर अजून 8 दिवस घरी आले नसते तर मला वाटत नाही हे गहू एवढे पण राहिले असते. कारण की तुम्ही बघितलं किती जास्त त्याच्यामध्ये म्हणजे त्याला धूळ वगैरे लागली, घाण झाली, त्याच्यामध्ये सोनकिडे पडले, त्याच्यामध्ये ते डायरेक्ट बाहेर असं पिठासारखं पडलं होतं. तर म्हटलं काय पडलं गड्या. मग बघितलं तर सगळे गहू खराब झाले. मग ना याच्यामध्ये याला बघूनच माझं अर्धं डोकं खराब झालं. आणि खूप जास्त म्हणजे मी रात्रभर, मला बसमध्ये एक तर झोप येत नाही आणि त्याच्यामुळं झोप पण वगैरे झाली नाही. आणि इथं येऊन घरात बघितलं तर हे असा पसारा. इथं आपल्या गावाकडच्या सारखं नाही आहे की बाहेर जायचं दळण करत बसायचं, तसं पण नाही आहे. इथं घराच्या आतच सगळं काय करायचं. इथं 3ऱ्या मजल्यावर राहतो आम्ही आणि वरती टेरेस आहे. टेरेसवरती आता सध्या तर पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळं दरवाजा लावला आणि इथंच बघितलं एवढी घाण निघली बघा. एवढा जास्त पसारा झाला होता ना घरामध्ये, खूप जास्त. तर मला हे बघूनच दुखणं आलं आणि तब्येत माझी खराब झाली याला बघूनच. खूप जास्त म्हणजे किती हे बघा ना, घाण वगैरे किती निघली याची. तर आता त्यानंतर मग हे सगळे गहू वगैरे मी साफसफाई करून घेतले. त्यानंतर मी फ्रेश झाले. फ्रेश झाल्याच्या नंतर एवढी जास्त हालत खराब झाली होती ते गहू नेसताना. छिंकावर छिंका चालू आहे. आणि मी पहिले गहू नेसणं झाल्यावर पहिले आंघोळ केली आणि आंघोळ केल्याच्या नंतर थोडीशी फ्रेश झाले, तेव्हा आता कुठं बरं वाटतंय. आणि केसांचे तर असे हाल झाले, मला वाटत नाही की इथं आल्यावर मी जे ट्रीटमेंट घेतली आहे ती सक्सेसफुल होईल. एवढी जास्त गरमी. इथं पाऊस चालू आहे, सकाळी पण पाऊस आला, मी येताना सकाळी पण पाऊस होता. आणि एवढा पाऊस चालू असताना पण गरमी होती, खूप जास्त गरमी इकडं. तर मला केसवरतीच बांधून ठेवावं लागते. आता गहू वगैरे सगळे निसले आणि फाटकून ती घाण तर बघू शकता. एवढा कंटाळा आला होता, असं वाटत होतं काय करू आणि काय नाही. एवढा कंटाळा आला होता मला. तर मग आता ते सगळं आवरून ठेवून दिलं तिथं. आता फ्रेश झाले आणि आज आहे गुरुवार. तर म्हटलं पहिले देवाची पूजा वगैरे करून घेऊ. देवाची पूजा वगैरे झाल्यावर घरात पीठ पण नाही आहे. ज्या बाईला सांगितलं होतं की मुलांसाठी स्वयंपाक वगैरे बनवून द्या, त्यांना म्हटलं होतं गव्हाचं पीठ संपल्याच्या नंतर मला सांगा अगोदर. इथं असं आहे, आज जर ठुलं 4 वाजता गिरणी उघडती. आपल्या इकडच्यासारख्या दिवसभर गिरणी उघड्या नसत्या इथं. तर 4 वाजता गिरणी उघडती. मग आता 4 वाजता जायचं, गव्हाचं दळण ठेवायचं. आज भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर मग उद्या. तर मग आज ज्वारीचं पीठ आहे, ते पण खूप दिवसाचं आहे. आता बघते त्याच्या भाकरी जमल्या तर जमल्या, नाहीतर मग आज खिचडीशिवाय काहीच ऑप्शन नाही. रात्रभर पण त्या बसमध्ये झोप नाही झाली आणि इथं आल्यावर एवढं मोठं काम लागून गेलं. खूप जास्त थकले मी आज. चला आता बाकीचं देवाची पूजा वगैरे करून घेते, स्वयंपाक वगैरे करते. मग मला पण ऑफिसला जायचं आहे. ऑफिसला गेल्याच्या नंतर मग थोडेफार कामं येते पण करून मग वापस यायचं आहे. आता पहिले उठले मी, त्यानंतर देवाची पूजा वगैरे करून घेते. कारण की आता 8 दिवस घरी नव्हते. 8 कशाला, 9 ते 10 दिवस होतील मला जाऊन. तर 9-10 दिवसानंतर आले. मग घरामध्ये देवपूजा तर झालीच पाहिजे. तर मी नसल्यावर कोण देवपूजा करणार आहे. तर मग आता त्यानंतर आल्या. आज तर गुरुवार होता. फूल वगैरे पण मी येतानाच आणून घेतले, कारण की मला माहिती होतं उद्या गुरुवार आहे. आपल्या इकडे ना 10 ते 20 रुपये 30 रुपयाचे फुलं आणि 10 रुपयाचे गुलाब. तर 40 रुपयामध्ये एवढे मोठे फुलं आले. इथं पण भेटतात, असं नाही की भेटत नाही. पण इथं वेगळी पद्धत आहे. इथं येणार 10 रुपयाच्या फुलामध्ये दुर्वा देणार, बेलपान देणार, तुळस देणार आणि फुलं पण देणार. आपल्या इकडं तसं नाही आहे. आपल्या इकडं फक्त फुलंच मिळतात. आणि मग त्यानंतर खिचडी वगैरे टाकून दिली. साधी सिंपल खिचडी केलेली आहे, दाल खिचडी. आणि माझ्या केसांमध्ये तुम्हाला पण काही बदल वाटतोय का नाही? मी तर खूप जास्त हॅपी आहे. कारण की ना केस माझे पहिल्यासारखे झाले नाही. 2 वॉश झाले तरी पण. त्यानंतर खिचडी घेतली आणि खिचडी घेऊन आता जेवण वगैरे करून घेते. तुम्हाला पण केसांमध्ये काय फरक वाटतोय काय नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.